नमस्कार. आजच्या या खास चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपल्या समोर आहेत चक्क बी.एडच्या अभ्यासातले काही नोट्स. हो, आणि विषय आहे मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र. बरोबर. आणि आजचा आपला उद्देश आहे या नोट्सच्या मदतीने बाल्यावस्था म्हणजे काय हे अगदी मुळापासून समजून घेणं. या नोट्समध्ये बाल्यावस्थेची संकल्पना आहे, विकासाचे टप्पे आहेत, त्यांची वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग यात काय दडलंय ते सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवात करूया. तर सुरुवातीलाच या नोट्सनुसार बाल्यावस्था म्हणजे नक्की काय? हो, आणि ही संकल्पना वाटते तितकी सोपी नाहीये. म्हणजे नोट्सनुसार बाल्यावस्था म्हणजे फक्त वयाचा एक आकडा नाहीये. तो एका व्यक्तीच्या घडणीचा म्हणजे व्यक्तिमत्वाचा पाया आहे. या काळात मुलांचं जग खूप लहान असतं, ती स्वतःमध्ये रमलेली असतात. अच्छा, त्यालाच इथे सेल्फ सेंटर्ड म्हटलं आहे. म्हणजे दुसऱ्याच्या खेळण्यापेक्षा माझं खेळणं जास्त महत्वाचं, दुसऱ्याच्या भुकेपेक्षा माझी भूक जास्त महत्वाची. सगळं जग मी आणि माझं याभोवती फिरत असतं. आणि याच काळात ती सगळं काही अनुकरणातून शिकतात की नाही, म्हणजे आजूबाजूला जे घडतंय ते एखाद्या स्पंजसारखं शोषून घेतात. अगदी बरोबर. अनुकरण ही या वयातली शिकण्याची सगळ्यात मोठी शक्ती आहे. घरात मोठी माणसं जशी बोलतात, चालतात, वागतात, मुलं नकळतपणे तेच उचलतात. हो, आणि खेळ म्हणजे तर त्यांचं आयुष्यच. या नोट्समध्ये एक खूप छान मुद्दा मांडलाय की खेळातूनच त्यांचा सामाजिक विकास सुरू होतो. हे कसं? सुरुवातीला बघा, मूल एकटंच खेळत असतं, त्याला दुसऱ्या कोणाची गरज नसते. पण हळूहळू ते इतर मुलांसोबत खेळायला लागतं. आणि तिथे मग वस्तू शेअर करायला शिकतं, नियम पाळायला शिकतं. इथेच सहकार्याचा पहिला धडा मिळतो आणि त्यांची एक स्वतःची काल्पनिक दुनिया असते, ज्याला दिवा स्वप्न असे म्हटले. बरोबर. पाया कसा घातला जातो, भिंती कशा चढतात. तर या ब्ल्यूप्रिंट मधला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे शैशवावस्था. चला, या पायाभरणीत काय काय घडतं ते पाहूया. ठीक आहे. या काळात शारीरिक आणि मानसिक विकास कसा होतो याबद्दल नोट्समध्ये काय दिलंय? यावर या नोट्समध्ये खूप सविस्तर माहिती आहे. शैशवावस्था म्हणजे जन्मापासून साधारण 6 वर्षांपर्यंतचा काळ, आणि या काळात विकासाचा वेग अक्षरशः थक्क करणारा असतो. खरंच? हो, शारीरिक विकासाचे आकडे बघितलेत तर ते एखाद्या जादूच्या प्रयोगापेक्षा कमी नाहीत. म्हणजे किती फरक पडतो? विचार करा, जन्माच्या वेळी साधारण 6-7 पाऊंड वजनाचं आणि 18-20 इंच उंचीचं बाळ 6व्या वर्षापर्यंत वजनाने 34-36 पाऊंड होतं, म्हणजे जवळपास 5 पटीने वाढ. बापरे. आणि उंची 42-44 इंच, म्हणजे जवळजवळ दुप्पट होते. याच काळात हाडं मजबूत होतात, दात येतात, स्नायू तयार होतात. आरिपे रांगण्यापासून ते पळण्यापर्यंतचा प्रवास याच टप्प्यात पूर्ण करतं. अगदी. निसर्गाची ही किमया अविश्वसनीय आहे. खरंच. हे झालं शरीराचं. पण मेंदूचं काय? म्हणजे मानसिक विकास कसा होतो? नोट्समध्ये लिहिलंय की हा विकास पूर्णपणे संवेदनांवर अवलंबून असतो. संवेदनांवर? पण याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की या वयात मुलांसाठी जग म्हणजे तेच जे ते पाहू शकतात, ऐकू शकतात, स्पर्श करू शकतात, चाकू शकतात किंवा वास घेऊ शकतात. अच्छा, म्हणजे ज्ञान मिळवण्याचे हे त्यांचे 5 मुख्य दरवाजे आहेत. बरोबर. एखादी वस्तू मऊ आहे की खडबडीत हे स्पर्शातून कळतं. आवाज मोठा आहे की लहान हे ऐकून कळतं. या संवेदनांच्या माध्यमातूनच ते जगाचा नकाशा आपल्या डोक्यात तयार करत असतात. पण एक मिनिट, तुम्ही म्हणालात की मानसिक विकास संवेदनांवर अवलंबून असतो. पण मग स्मरणशक्ती आणि तर्कशक्ती यांसारख्या अमूर्त गोष्टी त्या संवेदनांमधून कशा तयार होतात? याचं काही कनेक्शन या नोट्समध्ये दिलंय का? खूप छान प्रश्न आहे. या नोट्समध्ये हेच सुचवलं आहे की संवेदना या कच्च्या मालासारख्या आहेत, म्हणजे रॉ डेटा. ओके. मूल जेव्हा वारंवार एखाद्या गोष्टीला स्पर्श करतं तेव्हा त्याच्या मेंदूत त्या स्पर्शाची नोंद होते. हीच तर स्मरणशक्तीची सुरुवात आहे. आणि तर्कशक्तीचा विकास तर त्यांच्या प्रश्नांमधून दिसतो. हे काय आहे, ते तसंच का आहे, पाणी खालीच का पडतं, वर का जात नाही. हो, हे प्रश्न तर सतत सुरू असतात. हो, हे प्रश्न त्यांची प्रचंड जिज्ञासा दाखवतात. माझ्या एका मित्राचा मुलगा तर विचारायचा की पाऊस पडल्यावर झाडं ओलिता होत असतील तर रडतात का? असली अतर्क वाटणारी जिज्ञासा हीच त्यांच्या मानसिक विकासाची खरी खूण आहे. वा, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा त्यांच्या मेंदूसाठी एक एक्सरसाइज आहे. आता भावनिक आणि सामाजिक विकासाकडे वळूया. इथे आईची भूमिका केंद्रस्थानी मांडली जाते असं दिसतंय. हो, आणि ती अनमोल आहे. या वयातला भावनिक विकास पूर्णपणे शारीरिक गरजांवर अवलंबून असतो. म्हणजे कसा? म्हणजे भूक लागली, झोप आली किंवा अस्वस्थ वाटलं की मूल रडणार.
ह्या गरजा पूर्ण झाल्या की ते शांत आनंदी असतं. त्याला अजून भावनांची गुंतागुंत कळत नाही. अच्छा. इथे आईचा स्पर्श, तिचा आवाज, तिचं वात्सल्य त्याला एक भावनिक सुरक्षितता देतं. त्याला विश्वास वाटतो की माझी काळजी घेण्यासाठी कोणीतरी आहे. आणि सामाजिक विकासाची सुरुवात? त्याची गंगोत्रीच आई आहे. आई हा त्या बाळाचा पहिला सामाजिक संपर्क. तिच्या चेहऱ्यावरूनच ते हावभाव ओळखायला शिकतं. सुरुवातीला आत्मकेंद्री असलेलं बाळ हळूहळू आई बाबा, घरातले इतर सदस्य यांना ओळखायला लागतं. त्यांच्यासोबत हसतं, खेळतं. हाच त्याच्या सामाजिक जीवनाचा पाया आहे. म्हणजे या शैशवावस्थेत मुलाच्या विकासाचं हार्डवेअर तयार होतं. शरीर, मेंदू, भावना. बरोबर. पण या हार्डवेअरवर चालणारं सॉफ्टवेअर म्हणजे समाजात वागण्याची पद्धत, ती कौशल्य कशी विकसित होतात? मला वाटतं या नोट्समध्ये त्याचा एक अप्रतिम आराखडा दिलाय. हो, सामाजिक विकासाची 6 प्रमुख कौशल्य. हो, हे काय आहे नक्की? अगदी बरोबर शब्द वापरलात. हे सॉफ्टवेअरच आहे. ही 6 कौशल्य म्हणजे फक्त एक यादी नाही. खरं तर हा एका प्रवासाचा नकाशा आहे. कसला प्रवास? मुलाच्या मी पासून सुरू होऊन आम्हीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास. ही कौशल्य कशी एकावर एक रचलेली आहेत हे समजून घेणं खूप रंजक आहे. ओके. तर मग या नकाशावरचा पहिला टप्पा कोणता आहे? पहिला टप्पा आहे अहमची परिधी वाढविणे. अहम म्हणजे मी. सुरुवातीला मुलाच्या जगाचा केंद्रबिंदू फक्त मी असतो. त्याची दुनिया म्हणजे एक छोटासा ठिपका असतो, ज्यात फक्त त्याच्या गरजा आणि इच्छा असतात. बरोबर. पण जसजसं ते वाढतं तसतसं हे वर्तुळ मोठं होत जातं. या वर्तुळात आई बाबा येतात, मग भावंड, मग मित्र येतात, मग शाळा येते. म्हणजे त्याचा मीचा परीघ विस्तारत जातो. हो, आणि हळूहळू आपण तयार होतो. दुसऱ्याच्या इच्छेचा, गरजेचा विचार करण्याची ही सुरुवात आहे. हे महत्वाचं तर आहेच, पण मला वाटतं हे सगळ्यात अवघड कौशल्य असेल, विशेषतः लहान मुलांसाठी. हो, आहेच. कारण माझं जग सोडून दुसऱ्याचा विचार करायला शिकणं ही एक मोठी उडी आहे. एकदा का हे वर्तुळ मोठं झालं की पुढचा टप्पा येतो. बरोबर. आणि तो दुसरा टप्पा पहिल्या टप्प्याशिवाय शक्यच नाही. तो आहे इतरांच्या अहंग विकासास संधी देणे. सोप्या भाषेत? सोप्या भाषेत सांगायचं तर इतरांच्या भावना आणि स्वातंत्र्याचा आदर करणे. एकदा का तुम्हाला कळलं की माझ्यासारखंच समोरच्यालाही वाटतं, त्यालाही गरजा आहेत, तेव्हा तुम्ही त्याच्या जागेचा आदर करायला शिकता. हे खेळणं माझं आहे, वरून आपण दोघं मिळून खेळूयापर्यंतचा हा प्रवास आहे. अगदी. आणि जेव्हा तुम्ही एकमेकांचा आदर करता तेव्हाच तर भावनिक पूल बांधला जातो, जे या नोट्समधलं तिसरं कौशल्य आहे. 2 हृदयांना जोडणारा पूल मजबूत करणे. बरोबर. मैत्री, प्रेम, आपुलकी या सगळ्या याच पुलावरून तर प्रवास करतात. आणि हा पूल टिकवण्यासाठी चौथं कौशल्य लागतं, ते म्हणजे भावनिक विकासाची जोपासना. म्हणजे भावना जपणे. हो, पण फक्त स्वतःच्या नाही, इतरांच्या भावना ओळखायला शिकणं महत्वाचं आहे. मित्र रागावला आहे, आई खुश आहे, बाबा थकले आहेत, हे चेहऱ्यावरून, वागण्यातून ओळखता येणं. आणि त्यानुसार आपलं वागणं बदलता येणं. अगदी. ही एक प्रकारे भावनिक साक्षरता आहे. आणि यानंतर येतो 5वा टप्पा, ज्याचं नावच खूप सुंदर आहे, मी माझापासून आम्ही आमचापर्यंतचा प्रवास. मला वाटतं इथेच खऱ्या अर्थाने समाज नावाची गोष्ट मुलाच्या आयुष्यात प्रवेश करते. हो, इथे मी आणि माझं घर याच्या पुढे जाऊन आपली शाळा, आपलं गाव, आपला देश अशी भावना तयार होते. आत्मकेंद्रीपणा सोडून समूहाचा एक भाग बनण्याची ही प्रक्रिया आहे. बरोबर. आणि या सगळ्या प्रवासाचा कळस म्हणजे 6वं आणि शेवटचं कौशल्य, सामाजिक बांधिलकी. हो, म्हणजे समाजाचे नियम पाळणे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून वागणे. सिग्नलला थांबण्यापासून ते रांगेत उभं राहण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी यात आल्या. बरोबर. आणि या नोट्समध्ये एक अतिशय मोलाचा मुद्दा सांगितला आहे. कोणता? हे सगळं सॉफ्टवेअर चालवणारी प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती असेल तर ती आहे भाषा. भाषा. हो, भाषेमुळेच मूल संवाद साधू शकतं, आपल्या भावना व्यक्त करू शकतं, इतरांना समजावून घेऊ शकतं आणि समाजाचे नियम शिकू शकतं. भाषेविना हा सामाजिक विकास जवळजवळ अशक्य आहे. वा, म्हणजे शारीरिक विकासापासून ते सामाजिक बांधिलकीपर्यंतचा सगळा प्रवास आपण पाहिला. पण आता कळीचा प्रश्न, या सगळ्या माहितीचा, या विकासाच्या टप्प्यांचा शिक्षणात नेमका काय उपयोग होतो? शिक्षकांनी किंवा पालकांनी यातून काय शिकवण घ्यावी? हो, आणि तोच या सगळ्या चर्चेचा गाभा आहे. याला नोट्समध्ये शैशवावस्थेचे शैक्षणिक महत्त्व असं म्हटलंय. अच्छा. यात काही कृती कार्यक्रम दिले आहेत. पहिला आणि सगळ्यात सोपा मुद्दा आहे, मुलांना स्वच्छ व निकोप वातावरण मिळायला हवं. कारण शरीर आणि मन निरोगी असेल तरच शिकणं प्रभावी होतं. आणि दुसरा मुद्दा मला खूप आवडला, ज्ञानेंद्रियांना शिक्षण. हे पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडचं आहे. अगदी.
आपण मगाशी बोललो की या वयात मुलं संवेदनांमधून शिकतात. त्यामुळे त्यांना फक्त पाटी पेन्सिल देऊन चालणार नाही. मग काय करायचं? त्यांना वेगवेगळ्या वस्तू हाताळायला द्यायला हव्यात. उदाहरणार्थ, एका शिक्षकाने वर्गात मुलांना फक्त चिकणमाती, पाणी, पानं, फुलं दिली. काहीच सूचना दिली नाही. मग मुलं त्या मातीला स्पर्श करतील, तिचा वास घेतील, पाण्यात मिसळल्यावर तिचा पोत कसा बदलतो हे अनुभवतील. हे आहे खरं ज्ञानेंद्रियांना शिक्षण. अच्छा. गोष्ट सांगणे, गाणी म्हणणं हे सुद्धा यातच येतं. हो, ते सगळे त्याचेच प्रकार आहेत. आणि सवयींबद्दलही काहीतरी उल्लेख आहे. चांगल्या सवयी लावण्यासाठी हीच योग्य वेळ आहे असं म्हटलंय. सर्वोत्तम वेळ आहे. कारण या वयात मुलांचं मन ओल्या मातीसारखं असतं. त्यावर जे कोरलं जाईल ते आयुष्यभरासाठी राहील. जसं की स्वच्छता, शिस्त. हो, स्वच्छता, शिस्त, वेळेवर काम करणे या सवयी याच काळात रुजवल्या पाहिजेत. आणि इथेच अनुकरण आणि पुनरावृत्ती या 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. यातला नेमका फरक काय? अनुकरण म्हणजे नक्कल करणे, पण पुनरावृत्ती? बरोबर. मुलं अनुकरणातून शिकतात, म्हणून शिक्षक आणि पालकांनी त्यांच्यासमोर योग्य आदर्श ठेवणं गरजेचं आहे. आपण जर मुलांच्या समोर ओरडून बोलत असू तर त्यांनी शांतपणे बोलावं ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. ते जे पाहतात तेच शिकतात. अगदी. आणि पुनरावृत्ती म्हणजे एखादी चांगली गोष्ट पुन्हा पुन्हा करून घेणं. रोज सकाळी उठल्यावर दात घासण्याची सवय लावायची असे तर ती गोष्ट रोज न चुकता करून घ्यावी लागते. वारंवार केल्याने ती गोष्ट त्यांच्या सवयीचा भाग बनते. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे मुलांशी वागण्याची पद्धत. या नोट्समधला शेवटचा पण कदाचित सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. हो, शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांशी प्रेमळपणे आणि आपुलकीने वागलं पाहिजे. शिक्षा किंवा भीती दाखवून मुलं तात्पुरती ऐकतील, पण शिकणार नाहीत. उलट त्यांच्या मनात भीती बसेल. बरोबर. प्रेमाने समजावून सांगितल्यास त्यांना सुरक्षित वाटतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शिकण्याची प्रक्रिया आनंददायी होते. त्यांच्या छोट्या छोट्या यशाचं कौतुक करणं, त्यांना प्रोत्साहन देणं हे त्यांच्या भावनिक विकासासाठी टॉनिकसारखं काम करतं. तर आजच्या या चर्चेतून आपण बीएडच्या नोट्समधील बाल्यावस्था या संकल्पनेचा सखोल आढावा घेतला. आपण पाहिलं की बाल्यावस्था हा केवळ वाढीचा काळ नसून शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासाचा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. आपण एका व्यक्तीच्या जडणघडणीची ब्लूप्रिंटच जणू काही उलगडून पाहिली. अगदी. शैशवावस्थेत विकासाचं हार्डवेअर कसं तयार होतं आणि नंतर सामाजिक कौशल्यांचं सॉफ्टवेअर व्यक्तिमत्वाला कसा आकार देतं हे आपण सविस्तरपणे समजून घेतलं. ही चर्चा खरोखरच खूप माहितीपूर्ण होती. यातून मुलांच्या विकासाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. अगदी बरोबर. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो. कोणता? या नोट्समध्ये सामाजिक बांधिलकी आणि समूहासोबत एकरूप होण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया सांगितली आहे. बरोबर. जी खेळण्यातून, एकमेकात मिसळण्यातून घडते. बरोबर. पण आजच्या काळात जिथे मुले डिजिटल उपकरणांमध्ये आणि आभासी जगात जास्त वेळ घालवतात, तिथे या नैसर्गिक सामाजिक विकासाच्या प्रक्रियेवर काय परिणाम होत असेल? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांची अहमची परिधी किंवा इतरांशी भावनिक पूल जोडण्याची क्षमता या नवीन परिस्थितीमुळे कशी बदलत असेल, हा एक महत्त्वाचा संशोधनाचा विषय ठरू शकतो.